वैकुंठी योगिनाम हृदयैरव मद्भक्त यत्र गायत्री तष्टतिष्ठामि नारदा. नारद जेव्हा भगवंताकडे गेले, भगवंताला म्हणतात, देवा मी बरेच लोकांमध्ये भ्रमण करत असतो आणि भ्रमण करत असताना तुमचा पत्ताच नाही, कुठे आहे काय. तर भगवंत म्हणतात, नारदा अरे मी वैकुंठात नसतो. नाम वसामी वैकुंठी योगिनाम हृदयैरव मद्भक्त यत्र गायत्री तष्टतिष्ठामि नारदा. नारदा मी त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी माझे भक्त गातात. माझे भक्त गाती भगवंत भक्ताच्या समागमामध्ये आहे. एवढ्यावरच काही त्याचं सन्मान झालेलं नाही. मग म्हणाले, बघा तुम्हाला दुसरं उदाहरण देतो मी. दुसरं उदाहरण नेमकं कोणतं दिलं? संत भार पंढरी संत भार पंढरी संत म्हणाला, महाराज तुम्ही उदाहरण दिले, पण एखाद्या वेळेस काय होते, प्रमाण नसते, पुरावा नसते. म्हणजे नेमकं काय होते, आपल्याजवळ प्रमाणात पुरावा जर नसला तर काय होते, फजिती होत असते. बरोबर आहे ना? कोणती गोष्ट सांगायची असते म्हणजे प्रमाण पाहिजे. हो मी ती वस्तू पाहिली म्हणून, अनुभवली म्हणून. त्याचप्रमाणे तो साधारण त्याला विचारते, तुमच्यापाशी प्रमाण पुरावा आहे? त्यांनी प्रमाण पुरावा, कारण प्रमाण पुरावा नसला म्हणजे फजिती होते. एक असा दृष्टांत सांगतो मी फजितीचा. एक साधा कसा शेताच्या दिशेने जातो. शेताच्या दिशेने जात असताना काय होते, त्याला खूप भूक लागते. भूक लागल्यानंतर मग काय, बाजूला एक उसाचं शेत होतं. मग त्या उसाच्या शेतावर गेल्यानंतर काय झालं, हो तो इकडे तिकडे पाहू लागला, इकडे तिकडे पाहू लागला. आता काय करायचं, नेमकं भूक लागलेली आहे, काय करायचं तळमळ करत होता. मग त्यांनी पाहिलं भूक तर लागलेली आहे, आता काय करायचं नेमकं. तर तो त्या उसाजवळ गेला. उसाजवळ गेला, त्या विहिरीवर बसला आणि तिथून म्हणतो, आता कोणी नाही शेतामध्ये, मग नेमकं करायचं काय. तर त्या उसाला विचारतो, अरे अरे उसा, आणि स्वतःच म्हणतो, काय म्हणता महापुरुषा. आणि स्वतःच म्हणतो, घेऊ का 2-4, आणि स्वतः उत्तर देतो, घ्या 5-25. अशा प्रकारचे उसाला स्वतः उत्तर देतो आणि प्रश्न करतो. घ्या 5-25 म्हटल्यानंतर 2-4 असं तोडतो. तोडल्यानंतर मग नेमकं काय, तो ऊस तोडत त्या विहिरीजवळ येतो आणि विहिरीवर खाण्यास सुरुवात करतो. सुरुवात केल्यानंतर तिथं लगेच असा तोंडाला ऊस लावत नाही, तो तत्पर शेतमाला घेतो. आल्यानंतर त्याला म्हणतो, अरे तू ऊस खाल्ला? हो. विचारलं कोणाला? म्हणाला, बघा इथं कोणीच नव्हतं. मग विचारलं कोणाला? म्हणाला, मी उसाला विचारलं. उसाला कोणी विचारत असते का? तो म्हणाला, हो मी विचारलं. कसं विचारलं सांग बरं. मग तो सांगतो, अरे अरे उसा, काय म्हणता महापुरुषा, घेऊ का 2-4, घ्या 5-25, असं 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 विचारलं जातो. मग आता मी पण तसं विचारतो. त्याचे हातपाय बांधले आणि त्याला विहिरीत सोडलं. विहिरीत सोडल्यानंतर पाण्याच्या जवळपास नेल्यानंतर काय म्हणतो, अग अग विहिरी, काय म्हणता कारभारी, देऊ घ्या 2-4 सगळ्या, घ्या 5-25. विठाला त्याला
प्रमाण पुरावा